खैरे राहणार नांदुर्डी, तालुका निपाडे, जिल्हा नाशिक. मी नर्मदा परिक्रम फेरी करून आलो. माझे अनुभव असे नर्मदा मैयाचे, ती आईपेक्षाही जास्त जीव लावणारी मैया आहे. तिनं खायला प्यायला कधीही कमी पडून दिलेलं नाही. खाण्याला जे चीज पाहिजे ती वेळेवर मनात आलेली 2 तासात ती भेटलेलीच आहे. तिनं आमच्यापर्यंत पोहोचून दिलेली आहे, कमी पडलेलं नाही. रोज आम्ही गार पाण्याने जिथं लागल तिथं नर्मदा मैयाच्या किनारी आंघोळ करून सुद्धा आम्हाला सर्दी, खोकला, ताप आलेला नाही, झालाच नाही, कुठलीच तकलीफ झाली नाही. मी आजारी माणूस होतो माझ्या गुडघ्यानी, तरी हे मला गुडघ्यानी सुद्धा तकलीफ झालेली नाही. मी शेवटपर्यंत परिक्रमा पुरी करीत राहिलो. तर मैयाच्या जीवावर नर्मदेहार. रस्ता चुकलं होतं, मला दोन्ही बाजूनं दारे होत्या, पण मग मला रस्ता सापडा ना, तर मला मोरून गाढव आलं होतं. गाढव आलं, गाढव जसं मला घेऊन गेलं त्या गाढवच्या मागे मी गेलो.
तर तो जिकडे गेला त्याच्या मागे गेलो तर त्यांनी मला रस्ता दाखवून दिला. रस्ता चुकल्यानंतर कधीही रस्ता चुकलो नाही. रस्ता चुकून बी आहे ना, कोणी 2 वर्षाचं मुलगी रस्ता दाखवायला नर्मदे हार करून मोर येत होते. त्यांनी रस्ता चुकून दिला नाही. मागं बोलून लगेच रस्त्याला लावून देत होते. 2 दिवस 3 दिवस जवळजवळ 150 किलोमीटर कुत्रा होता संगी. तो अचानक काय आम्ही हे राम जयंती होती ना, ही काय होतं ना कार्यक्रम होता, त्या टायमाला आमच्यापासून आम्ही नदीवर गेल्यानंतर तो दुसरीकडे गेला. म्हणजे दुसरीकडे म्हणजे त्या दिवशी तिचे आमचं चुकलं पडलं. तुम्ही किती जण होते बरोबर? आम्ही चाटुरीचे 2 जण होते. एक अरे सोनजाम का काय काय म्हणतो, नाही नाही सोनजाम नाही ना सोनगाव, ते 2 जण होते. त्यांना बी आपले चाटुरीचे 2 होते ना, त्याला बी याचं इंजेक्शन चालू होतं. कसलं? डायबिटीसचं. हो. पण त्यांनी बी त्याचं बी तेच झालं. तो म्हणे मला तू नेशील तरच जाईल, नाही तर मी जाणार नाही. मी सांगितलं मला तू या वर्षोमिनी गेले, मला तू नेशील तर मी जाईल, नाही तर मग येडा तुझ्या शेवीला थांबतोय. पूर्ण झाली त्याची पूर्ण केली त्यांनी. त्याचं जोडपं होतं त्याच्या संग. इन्शुरन्स बंद झालं मग? हा, त्याचं इन्शुरन्स बंद केलं होतं त्यांनी. हो, ठीक.